नमस्कार, मी मधुरा. सर्व गणेश भक्तांना आणि झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यामुळे वातावरण अगदी चैतन्यमय झाले आणि त्यातच तुम्हा आम्हासारख्या सेलिब्रिटींचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय खास शो सेलिब्रिटी गणेशा. आज ऋषी पंचमी. सप्तर्षी, अरुंधती आणि गणपती यांची आजच्या दिवशी पूजा करतात. शास्त्रोक्त पद्धतीने आजचा उपवास केला जातो. बैलाच्या कष्टाचं आजच्या दिवशी काही खात नाही, त्यामुळे कंदमूळ, बांधावर उगवणाऱ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. ऋषी पंचमीची खास भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे अभिनेत्री विशाखा सुभेदार. आज आहे ऋषी पंचमी. आज ऋषी पंचमी निमित्त एक ऋषींची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. मुख्य म्हणजे याच्यात गाईचं वगैरे काही तूप घ्यायचं नाही, याला म्हशीचं तूप घ्यायचं. त्यामुळे तूप घेतलंय मी म्हशीचं. त्यानंतर मिरच्या घेतल्या. त्यानंतर साधं मीठ घ्यायचं नाही, खडे मीठ घ्यायचं. आणि पडवळनंतर काकडीनंतर शेवग्याची शेंग, त्यानंतर लाल भोपळा, भेंडी, नंतर घेवडा आणि आळू. ह्या सगळ्याही भाज्या अगदी सहज बांधावर ज्या वेलीच्या भाज्या असतात त्याच घ्यायच्या असतात. कारण असं म्हटलं जातं की म्हणजे या दिवशी मुद्दामूनच बैलांनी कष्ट केलेले किंवा मशागत केली, नांगरले शेत बैलांनी, तर त्या पद्धतीचं काही घ्यायचं नाही. स्वतःच्या मेहनतीचं ऋषीमुनींनी घेतलेलं अशा या भाज्या घ्यायच्या असतात. त्यामुळे ह्या निवडक, आता काही जण शेवग्याच्या शेंगांच्या ऐवजी काही जण लाल माठ पण घेतात. आता लाल माठ सहज बांधावर येतात त्याच्यामुळे ते घेतात. काही जण मक्याची कणसं घेतात. त्यानंतर काय म्हणतो आपण, अशा बऱ्याचशा भाज्या आहेत की ज्याला मशागत नाही केली जात, हिरवा माठ असतो, त्या अशा पद्धतीच्या भाज्या घेतल्या जातात. तर आता आपण भाजी सुरू करूया. तर आधी मी गॅस लावते. त्यानंतर थोडंसं तूप घेऊया आपण. थोडं तूप घेतल्यानंतर त्यात थोडी हिरव्या मिरच्या, मी म्हटल्याप्रमाणे मगाशी, या हिरव्या मिरच्या सुद्धा अशा जाड्या मिरच्या मिळतात ऋषी पंचमीच्या वेळेस, त्या बाजारात मिळतात, त्याच मिरच्या घ्यायच्या. आणि मिरच्या तडतडल्यावर हे पडवळ मी आता ह्याच्यात घालते. आणि मुळात याला फोडणी वगैरे काही घालायची नसते, कारण ह्या फोडणी न देताच सात्विक अशी ही भाजी आहे. त्यामुळे त्याला जिरं, मोहरी अशी काही फोडणी घालायची नाही. त्यानंतर मी ह्याच्यात टाकते काकडी. आणि ह्या कशा भाज्या अगदी पटकन शिजणाऱ्या आहेत, याला काही फार वेळ लागतो अशातला भाग नाहीये. फक्त तर शेवग्याच्या शेंगांना जरा वेळ लागतो. तर त्या जर वाफवून घेतल्या आधी कुकरमध्ये वगैरे शिट्टी काढून तरी चालेल. त्यानंतर लाल भोपळा. असं नेहमी कोडं पडतं की बाई तेल नाही, मोहरी नाही, जिरं नाही, ही अशी कशी तुमची भाजी. पण ॲक्च्युली ही भाजी अशीच छान लागते. आणि या भाजीचं, या दिवसाचं हेच महत्त्व आहे की इतकी सात्विक भाजी आणि तरीही रुचकर भाजी ही त्या दिवशी लागते. का कोण जाणे, कदाचित ऋषीमुनींची कृपा किंवा गणपतीची कृपा, त्या दिवशी ती उपाशी पोटी भाजी फार सुंदर आणि रुचकर लागते. यानंतर मी टाकेन त्याच्यात भेंडी, त्याला घेवडा म्हणतो आपण, आणि मग आळू. ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू हलवूया. खरं इतकं सात्विक जर रोज खाल्लं तर कुठलेही आजार बिजार लागणार नाहीत पाठीशी. पण असं रोज विदाऊट तेल आणि मोहरी वगैरे खाणं जरा कठीणच आहे, नाही का.
मी ॲक्च्युली असं म्हणशील की मी माहेरची शिंदे आणि सासरची ब्राह्मण, त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी सासरी आल्यानंतरच शिकली. त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं असेल तर सॉरी, मी आत्ताच शिकते. तर पण म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वी एकतर लग्न झालं, माझं कॉलेज झाल्या लगेचच, त्यामुळे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आईकडनं शिकायच्या राहिल्या आहेत माझ्या. त्यामुळे सासूबाई मला मध्ये मध्ये शिकवत असतात बरंच काय काय, त्यामुळे त्यांच्याकडनं शिकली आहे मी. थोडं खडे मीठ टाकायचं. हे ऋषी पंचमीच्या दिवशी एक काळं मीठ सुद्धा बाजारात मिळतं, तेही काही जण टाकतात. थोडं झाकणात पाणी टाकून ही भाजी शिजेल. तर अशी ही ऋषी पंचमीची माझी भाजी तयार आहे. खूप जण खूप काय काय गोष्टी त्यात ॲड करून करतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं की गावाकडे काही जण शेवग्याच्या शेंगा जसे वापरतात, तर तसं शेवग्याचा जो पाला असतो तो सुद्धा वापरतात. त्या पाल्याची सुद्धा भाजी करतात या दिवशी. काही जण त्यांना जर पटत असेल तर वेगवेगळं काही जण करतात, की भोपळ्याचीच भाजी वेगळी, फक्त भोपळा किंवा फक्त काकडी, अशा पद्धतीच्याही भाजी या दिवशी करतात. आणि मग अशी ती पंगत जेवायला बसते की एक वेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक त्या दिवशी होतो. आणि तो उपास असल्यामुळे जास्त रुचकर, आणि भूक तर लागलेलीच असते उपास असल्यामुळे, तो जास्त रुचकर आणि उत्तम लागतो. थोडंसं मला वाटतं पाणी त्यात टाकूया आपण. कारण थोडं शेवग्याच्या शेंगांना वगैरे थोडंसं पाण्याची गरज असते, तर त्या छान वाफल्या म्हणजे उकडल्या जातात. 5 मिनिटं लागतील अजून भाजी तयार व्हायला. जरा बघूया, यातलं पाणी झाले. ही भाजी शिजलेली आहे. अगदी लाल भोपळा, काकडी, शेवग्याची शेंग, प्रत्येक पदार्थ यातला शिजलेला आहे. आता ही भाजी मी गॅस बंद होते. ही भाजी अशी ही माझी गरमागरम ऋषींची भाजी तयार आहे. स्वतःच्या मेहनतीची, स्वतःच्या कष्टाची. तोंडाला पाणी सुटलं ना? बघताय काय? जा स्वतःच्या कष्टाची भाजी करा. गणपती बाप्पा मोरया. या गणेशोत्सवादरम्यान आम्ही सेलिब्रिटींना दिला एक टास्क, आणि तो म्हणजे 64 कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाचा आकार तुमच्या नावात कसा साकारता येतो हे सेलिब्रिटींकडून आम्ही करून घेतलंय. पाहूया अभिनेत्री दीप्ती केतकरने आपल्या नावात कसा गणपती साकारला येतो. नमस्कार, मी दीप्ती केतकर. यावेळेला झी 24 तासने मला एक वेगळाच टास्क दिला आहे. माझ्या नावात त्यांना गणपतीचं चित्र हवं आहे. कसं करणार आहे मला माहीत नाही. मी ड्रॉइंगमध्ये इतकी चांगली नाही, कॉपी करू शकते, पण मी ट्राय करणार आहे फक्त आणि फक्त झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. एक दंत दयावंत चार भुजाधारी. एक दंत दयावंत चार भुजाधारी. माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी. माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी. एक दंत दयावंत चार भुजाधारी. झालंय कम्प्लीट. माहिती नाही ते कसं वाटतंय, पण थोडेफार बाप्पा वाटतायत ना. मला असं वाटतं बाप्पाची अशीच कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. आणि
माझे सगळे परफॉर्मन्सेस आणि माझा अभिनय तुम्हाला आवडू दे आणि तुमच्याकडनं खूप खूप वोट्स मिळू दे आणि बाप्पाकडनं पण. धन्यवाद. अभिनेत्री स्मिता शेवाळचे घरीही गणरायाचं आगमन झालंय. लग्नानंतरचा स्मिताचा पहिलाच गणपती. चला तर थेट स्मिताच्या घरी जाऊया. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. मी राहुल उदक. सर्व गणेश भक्तांचं गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप स्वागत आमच्या घरी आणि सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा बसला आहे आणि आम्ही जो मखर सजवला आहे ते मी आधी दाखवते तुम्हाला. हा आम्ही एक छोटंसं असं मखरात गणपती बाप्पा बसवलेला आहे. पारंपरिक मूर्ती हवी होती त्यामुळे मांडी घातलेला गणपती आहे सुट्ट्या हातांचा. इथे मोदक ठेवलेला आहे गणपतीच्या हातावर. त्याच्यानंतर त्याची आभूषणं आहेत. हे गळ्यातली माळ, कंठी जी दिसत नाही आहे झाकली गेली आहे. हार देवाला म्हणजे मगाशी जास्वंदाचा घातलेला आणि आता मी साधा हार घातला आहे. त्यानंतर इथे छोटासा उंदीर मामा आहे. गणपतीसाठी मी तो वेगळा आणला आहे. आणि बाकी गुरुजींनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही पूजा केलेली आहे. त्यानंतर इकडे जास्वंदाचं फूल आहे. गणपती बाप्पाला खूप आवडतं म्हणून खरंसुद्धा मगाशी वाहिलं होतं, आता मी बदललं आहे. आणि त्यानंतर हे आम्ही डेकोरेशन जनरल केलं होतं. खरं तर इथे झोपाळ्याची कॉन्सेप्ट आमची होती पण ती काही वर्क झाली नाही. त्याच्यामुळे मग आजच मखरात आम्ही बसवलेलं आहे. आणि बाकी फार काही खूप करायला नको, थोडक्यात ते करायला हवं म्हणून मग आम्ही ते कमी डेकोरेशन आणि आपला गणपती कसा उठून दिसेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. नाही असं नाही म्हणताय ना, डेकोरेशनची आयडिया माझी आहे. चॉईस आमच्या दोघांचा होता. आम्ही शॉपिंग करायला गणपतीच्या मखराचं शॉपिंग करण्यासाठी कुठे गेलेलो, पुण्यात मंडई ना, पुण्यात भोरियाळीत गेलो होतो. प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं शॉपिंग केलेलं आहे ते म्हणजे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. इतकी गर्दी होती आणि इतके तिथे डेकोरेशन्स होते, त्यातलं पटकन निवडा असं झालेलं. आणि त्याच्यात आमच्या दोघांचंही एकाच ठिकाणी लक्ष गेलं आणि ते आम्ही 5व्या मिनिटाला घेऊन बाहेर पडलो होतो. म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता. मला असं वाटलं आता मी शॉपिंग करायला जाणार म्हणजे मी खूप वेळ लावणार, दिवस लावणार. तर आमची 10 ते 15 मिनटात शॉपिंग झाली होती. बाकी सगळं लिहून दिलं होतं, त्या यादीप्रमाणे आणलं. सो काही जड गेलं नाही. आमचे गुरुजींनी खूप छान एक्सप्लेन केलं होतं. पहिल्यांदा आम्ही करतोय म्हटल्यानंतर आम्हाला खूप जणांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिले होते आणि ते आम्ही फॉलो केले. खूप संकल्पविधी केला. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथून पुढे 3 वर्ष तरी गणपती बसवू असा एक संकल्पविधी केला, जो कधी 2 दिवसापूर्वी आमचा संकल्पविधी झाला. आणि खूप खुश आहे. खूप वर्षांची इच्छा होती की गणपती बाप्पांनी माझ्या घरी यावं, माझ्या हातून त्याची सेवा व्हावी आणि यावर्षी ती होती. सो मी खरंच खूप आनंदी आहे. आणि राहुलला पण थँक्स की तो पटकन तयार झाला, इथे गणपती बसवूया मुंबईत म्हणाल्यामुळे हे खरं तर शक्य झालं. आमच्या घरी नक्की दर्शनाला या, आरतीसाठी या. आमचा गणपती बाप्पा तुमची वाट बघतोय. अभिनेत्री स्वाती देवलच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. पारंपरिक पद्धतीनं तबला ढोलकीच्या तालावर बाप्पाची आरती हे स्वाती देवलच्या गणपतीचं वैशिष्ट्य. चला तर पाहूया जाता आता ही आरतीची झलक.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.